नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण विदर्भ स्पेशल ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी बनवणार आहोत. तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे: 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी दही, 1 कांदा हा पण छान बारीक कट करून घेतलेला आहे, लसूण, हिरवी मिरची हे देखील आपण कट करून घेतलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, लाल तिखट 1 चमचा, हळद 1 चमचा आणि चवीनुसार मीठ. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी कढई तापायला ठेवलेली आहे. आता आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ हे छान भाजून घेणार आहोत. हे आपल्याला कोरडंच भाजायचं आहे. खमंग असं आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. ज्वारीचं पीठ हे खमंग भाजून झालेलं आहे. आता आपण इकडे कढईमध्ये तेल घालून घेऊया. तेल आपल्याला हे थोडं जास्तच लागतं, नाहीतर आपली उकडपेंडी ही चिकट होऊ शकते. तुम्ही तेलाऐवजी साजूक तूप देखील वापरू शकता. आपलं तेल छान तापलं की यामध्ये आपण जिरं मोहरीची फोडणी करून घेणार आहोत. तेल तापलं आहे. आता आपण यामध्ये मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे, लसूण आणि हिरवी मिरची. लसणाने खूपच छान टेस्ट येते. आता आपण यामध्ये कांदा घालून घ्यायचा. कांदा देखील आपल्याला थोडासा लालसर असा परतून घ्यायचा आहे. जास्तच लाल नाही करायचा. कांदा छान परतला, त्यामध्ये आता आपण कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्ता देखील यामध्ये खूपच छान लागतो. लाल तिखट, हळद छान मिक्स करून घेऊया. कांदा छान परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये जे भाजून घेतलेलं पीठ आहे हे घालून घेऊया. आता याला 2 मिनिट छान परतून घ्यायचं. आपलं ज्वारीचं पीठ आणि कांदा हे मसाला सर्व व्यवस्थित परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये दही घालून घेऊया. दही हे आंबट असेल तर थोडंच घाला आणि गोड असेल तर अर्धी वाटी घातली तरी चालेल. आता यावरती आपण गरम पाणी घालून घेणार आहोत. यासाठी मी अर्धा ग्लास गरम पाणी केलेलं आहे. हे आपण यामध्ये घालून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं. याच्या सर्व गाठी असतात ह्या आपण मोडून घ्यायच्या आहे. झटपट असं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. आपण हे छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता आपल्याला याला छान 2 मिनिट वाफ येऊ द्यायची. त्यानंतर आपली उकडपेंडी ही तयार होणार आहे. चला तर आता आपण ही 2 मिनिटासाठी झाकून ठेवून याची छान वाफ घेऊया. चला तर मैत्रिणींनो, आपली अतिशय पौष्टिक अशी उकडपेंडी तयार झाली आहे. अतिशय रुचकर अशी ही उकडपेंडी बनते. तुम्ही देखील अशी नक्की करून बघा. आणि विशेष म्हणजे ही ग्लुटेन फ्री आहे, म्हणजे घरातील सर्वांनाच हे चालू शकतं. तर तुम्ही घरातील लहान मोठ्या व्यक्तींना ही उकडपेंडी नक्की बनवून खाऊ घाला. चला तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. आपली ग्लुटेन फ्री उकडपेंडी तयार झाली आहे.
कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.